नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी. आपण नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम घेत आहे. या कार्यक्रमामध्ये आपण सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे यांच्या संगत संवाद साधणार आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांची रणनीती कशी असणार आहे, युती होणार आहे का नाही होणार आहे, यांचे मागील इलेक्शनमध्ये, आमदारकीच्या इलेक्शनमध्ये हे लोक 25 जागा शहरासाठी मागितले होते. ह्याच्यावर अनेक आपण त्यांच्याकडनं विचारून घेणार आहे. नमस्कार बापू. नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम आम्ही घेत आहे. ह्या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. मला सांगा, येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपली युती होणार का? नमस्कार, मी जनमत परिवाराचे पहिल्यांदा स्वागत करतो. आत्ता आपण विचारलं की सोलापूर महानगरपालिकेमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादीची महायुती होणार का? हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन लागलेत तिथं असलेल्या नागरिकांना, पक्षातील काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात पडलेला प्रश्न आहे. वास्तविक मागं जे लोकसभेचं इलेक्शन झालं त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार होते त्यांचं काम शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, शिवसैनिकांनी इमानदारी काम केलं. विधानसभेच्या इलेक्शनमध्ये आम्ही शिंदे साहेबांचा आदेश होता, भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जरी असला तरी आम्ही त्यांचं काम इमानदारी केलेलं आहे. शिवसैनिक त्यावेळेस पळाला, झटला, म्हणून ते यश आपल्याला आज दिसतंय. आणि आता त्याच वेळेस भारतीय जनता पार्टीच्या काही प्रमुख नेत्यांनी, प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आम्हाला असा शब्द दिला होता की स्थानिक स्वराज्याचं इलेक्शन जे आहे त्यावेळेस जेव्हा जेव्हा महापालिका लागेल त्यावेळेस आपण एकत्रित येऊयात. हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे, नेत्यांचं इलेक्शन झालेलं आहे. नेत्यांनी आता कार्यकर्त्यांसाठी 2 पावलं मागे घेतली पाहिजेत. ही गोष्ट फक्त काही शिवसैनिकांसाठीच लागू होती असं नाही, तर तिन्ही पक्षातल्या चांगल्या कार्यकर्त्याचं नुकसान जर आपली युती तुटल्यानंतर होणार आहे. त्याच्यामुळं माझा आग्रह असा आहे की आपण त्यावेळेस जो 25 जागांचा शब्द दिला होता ते पाळावा. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यांची एक इमेज आहे, जे शब्द देतात ते पूर्ण करतात आणि त्यावेळेच्या लोकांनी त्यांच्याशी विचार करूनच शब्द दिला होता. आणि आज सुद्धा आपण सत्तेत एकत्र आहोत. महाराष्ट्रात काम करत असताना शिंदे साहेब, देवेंद्रजी असतील, अजितदादा असेल, हे सगळे एका मताने काम करतात. त्याच्यामुळं कार्यकर्त्याची कुठेही गळचिपी न होता आपण युतीसाठी आग्रही आहोत आम्ही, आणि तेही तयार होतील असं मला विश्वास आहे. बापू, जेव्हा 25 जागांची तुम्ही मागणी केली होती त्या बैठकीमध्ये कोण कोण होते तुमच्या बरोबर? नाही, बैठकीसाठी नाही, त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र काळे हे शहर प्रमुख होते. ते स्वतः शिवसेना कार्यालयामध्ये आले. ते येऊन आम्हाला सांगितले की आपण एकत्रित इलेक्शनला आपण आता सामोरे जातोय आणि आपण आता त्यावेळेस जर वेगवेगळं लढलो तर लोकांमध्ये एक वेगळा मेसेज जाईल. आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवाराचं काम करण्याची त्यांनी आम्हाला विनंती केली. त्यांच्या विनंतीवरूनच आम्ही त्यावेळेस काम केलंय. आम्ही शेवट भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, हे नैसर्गिक मित्र आहोत. त्याच्यामुळं आमचा आग्रह नक्की असणार आहे, कारण बाळासाहेबांची पूर्वीपासून हा विचारानं चालणारा पक्ष आहे. आज शिंदे साहेब त्या विचाराला पुढे घेऊन जात असताना मोदी साहेबांना निवडून आणण्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांचाही तितकाच मोठा सहभाग आहे किंवा त्यांची प्रयत्न आहेत. आणि राज्यातलं सरकार, तुम्हा सगळ्यांना माहित आहे की शिंदे साहेबांचा किती मोठा रोल या राज्यातल्या सरकारासाठी आहे. बापू, 25 जागा देण्यासाठी तुमच्या बरोबर बैठक झाली होती. नरेंद्र काळे हे एकटेच होते का? पक्षातल्या त्यांचे कोण कोण होते अजून? नाही, जे उमेदवार म्हणून यावेळेस लढत होते त्या सर्व उमेदवारांची ते चर्चा केली, कारण उमेदवारांना मतं पाहिजे होते. उमेदवारांना त्यावेळेस कोणतीच अडचण नाही पाहिजे होती. शिवसैनिकांची मतं पाहिजे होती. पक्षात 2 दुपळी पडू नये हा विचार होता. त्यामुळं विजयकुमार देशमुख मालकांचाही त्यासाठी ग्रीन सिग्नल होता. त्यावेळेस सुभाष देशमुख साहेबांचाही त्यासाठी ग्रीन सिग्नल होता. आणि नव्याने ज्या पक्षात आलेले आमदार देवेंद्र कोटे होते, त्यांचाही त्यावेळेस त्यांना ग्रीन सिग्नल होता. पण आता यश आल्यानंतर काही लोकांच्या भाषा बदलतायत का काय असं वाटतंय. पण शेवट आपण नैसर्गिक युतीत एकत्र असल्यामुळं. हे तुम्हाला स्वतः बघितले का, बोलले का? म्हणजे आपण युतीमध्ये लढू आणि युतीमध्ये आपण लढत आहोत आणि आम्ही तुम्हाला 25 जागा देऊ, हे तिन्ही आमदारांनी शब्द दिला होता का? फक्त नरेंद्र काळेने शब्द दिला होता? नाही, आता कोण काय केलं होतं ह्या गोष्टीपेक्षा
बघा, युती ही सन्मानाने व्हायला पाहिजे ह्या मताशी आहे. शब्द दिला, कोण त्यात होतं, ह्याच्याशी आम्हाला ह्याच्यात जायचं नाही. युती करायची आहे की नाही करायची हा महत्वाचा विषय. जर त्यांना सकारात्मक आमच्याशी युती करायची आहे तर आम्ही त्यासाठी 2 पावलं त्यांच्यापेक्षा पुढे जाऊन त्या सगळ्या गोष्टी करायला तयार आहे. आता युती करायची नाही म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, कोण नाही केलं, कोण शब्द तोडले, ती जनता ठरवेल. पण आम्ही आजही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी लोकांना सांगतो की भारतीय जनता पार्टी, शिवसेना आम्ही एकत्र येऊन महायुती म्हणून जनतेसमोर जायला आम्ही इच्छुक आहोत आणि त्या विचाराशी आम्ही एकमत आहोत. काँग्रेसचे शहर अध्यक्ष म्हणतात अमोल बापू शिंदेना आम्ही घेऊन जाणार, शिवसेनेला घेऊन जाणार, आम्ही त्यांच्याशी बातचीत करणार. म्हणजे मित्र आहेत, अमोल बापू शिंदे माझे मित्र आहेत, शिवसेनेबरोबर आम्ही जायला तयार आहे. चेतन भाऊ नरोटे. नाही, ते माझे मित्र आहेत, ते जग जाहीर आहे. ते रोज आम्ही एकत्र बसतो, ते मित्र आहेत, ते माझ्या पूर्वी आम्ही एकत्र काम केलेलं आहे, ते आज पण माझ्या मोठ्या भावासारखं आम्ही एकत्र भेटत असतो. राजकारणात त्यांचा पक्ष वेगळा आहे, माझा पक्ष आहे. घेऊन जाणार म्हणजे मला तुमचा अर्थ कळाला नाही. ते पक्षामध्ये म्हणजे घेऊन जाणार नाही, ते म्हणले की आम्ही शिवसेनेबरोबर युती करायला तयार आहोत. ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये युती झालेली आहे. आणि हेही म्हणले की अमोल बापू माझे लय खास मित्र आहेत आणि त्यांना जर अडचण येत असेल तर मी शिवसेना आम्ही सगळं एकत्र लढणार आहोत. असं होऊ शकतं? माझ्या अडचणीचा कुठेही काहीही प्रश्न नाही. राहिला विषय, काल महाविकास आघाडी झाल्याची सोलापूरकरांनी बघितले. मला वाटतंय माकप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, पवारसाहेब गट, काँग्रेस, मनसे आणि उबाटा अशी सगळ्यांची युती झाल्यानंतर आमच्या शिंदे गटाला कुठेही त्या चर्चेत बोलवलं नाही किंवा आमचा काय त्याच्याशी संबंधच नाही आहे. ज्यांची त्यांची पारंपरिक त्यांची जी मैत्री आहे त्याच्यात त्यांची युती झालेली असताना शिवसेनेचा त्याच्यामध्ये कुठेही काय प्रश्नच येत नाही. नाही, तळमळ मित्रासाठी तळमळ त्यांची. नाही, मित्रासाठी तळमळ असणं, एकमेकाबद्दल शुभेच्छा असणं हा वेगळा विषय आहे. पण पार्टीची माझी काही लाईन ठरलेली आहे आणि त्यांच्या पार्टीची लाईन ठरलेली आहे. खास करून मला त्यांनी जी काल आघाडी केलेली आहे त्याच्यावरच प्रश्नचिन्ह आहे की कालच त्यांनी मला वाटतंय मनसेला का घेतलं म्हणून त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी हे केलेलं आहे आणि मनसे का बरं मागं पळून पळून त्यांच्या जाती आहे. मला हा एक मोठा विषय आहे की मनसे राजसाहेबांचा पक्ष इतका मोठा पक्ष असताना सुद्धा मला वाटतंय सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांची ताकद मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा त्यांना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं की आम्ही यांना घेणार नाही, तरी सुद्धा मनसेचे कार्यकर्ते का त्यांच्या मागे पडतायत आणि त्या युतीत जाण्यात काय इच्छुक आहेत हे मला अजून काय ह्याचं गणित कळलेलं नाही. बापू, शहर उत्तरमध्ये युती होईल किंवा नाही होईल, तुमचे किती नगरसेवक निवडून येऊ शकतात फक्त शहर उत्तरमध्ये? नाही, मी शहर उत्तरचा प्रतिनिधी म्हणून बसलोच नाही. मी संपूर्ण जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख आहे. त्यामुळं माझ्याकडे जबाबदारी असताना कुठेही थोडीच मी काय एका विधानसभेचा अध्यक्ष नाही. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं तशा पद्धतीने उत्तर द्यायला माझ्यावर दायित्व पूर्ण सोलापूर शहराच्या 102 नगरसेवकापैकी किती नगरसेवक आणण्याचं आहे. त्याच्यामुळे शहर उत्तरला किती येणार, मध्यला किती येणार, आम्हाला तुम्ही विजय देशमुखांच्याच विरोधात उभा करणार का, तुम्ही यांच्याच विरोधात करणार, तर तुम्ही असे प्रश्न जरी विचारले तरी विजय देशमुख साहेब असतील, देवेंद्रजी असतील आणि सुभाष देशमुख साहेब असतील, यांच्याशी आम्ही आमचे विचार मंथन करून आम्ही आमच्या पक्षाची कशा पद्धतीने तिन्ही मतदारसंघात लोक निवडून येतील ह्याच्यासाठी आमचा आजच्या तारखेला आग्रह आहे. बापू, मला सांगा, सोलापूर शहरात 1 ते 26 प्रभाग आहेत. शिवसेनेची जास्तीत जास्त कुठल्या प्रभागामध्ये वलाई आहे? शिवसेनेचे तुम्हाला माहित आहे की गेल्या वर्षी जे मागचं 2017चं जे इलेक्शन झालंय त्याच्यामध्ये 22 नगरसेवक धनुष्यबाण आणि शिवसेना पक्षाकडून निवडून आलेले आहेत. त्यातले काही लोक भारतीय जनता पार्टी बरोबर गेलेले आहेत, काही लोक आहे तिथं उभाटामध्ये आहेत आणि काही जण आमच्या बरोबर आहेत. म्हणजे एक आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांसोबत आज शिवसेनाच्या मूळ बाळासाहेबांचा विचार असणाऱ्या पक्षाबरोबर आहेत. असे 3 भाग जरी झाले असले तरी ज्या ज्या भागातनं पहिल्यांदा आम्ही निवडून आलेलो आहे, जिथं धनुष्यबाण पोहोचलेला आहे, त्या भागात तर आम्ही चांगल्या ताकदीने लढणारच आहोत. आणि आता सुद्धा आमच्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे आता लोक भेटतायत, दाखल होत आहेत. काँग्रेसमधले लोक आमच्याशी संपर्क करून आहेत. सगळ्याच पक्षातले लोक, भारतीय जनता पार्टीत तर तुम्हाला माहित आहे किती गर्दी आहे, किती लोकांना त्यांनी एंट्री घेतलेली आहे आणि जुन्या कार्यकर्त्यांची काय गळचिपी व्हायला लागली आहे, नवीन कार्यकर्त्यांचा काय आग्रह आहे, या सगळ्या गोष्टीत शिवसेनेला 100 पैकी 100 जागा लढवायची वेळ आली तरी कुठेही उमेदवार मिळणार नाही असं नाही, तर सगळीकडेच आम्हाला अतिशय ताकदीचा आणि लढत देणारा उमेदवार मिळेल
आणि आमची लढत ही कशा पद्धतीनं असते हे संपूर्ण महाराष्ट्राला एकनाथजी शिंदे साहेबांची काम करण्याची पद्धत, महिलांचा रिस्पॉन्स आणि लोकांमधलं जनमत हे लक्षात घेता शिंदे साहेबांच्या पक्षाला लोक स्वतःहून मतदान करण्याकरता इच्छुक आहेत. लोक सांगतात की 18-18 तास काम करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने बघितला नव्हता, ते शिंदे साहेबांच्या रूपाने या महाराष्ट्राला बघायला मिळाला. इतका संवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधीही बघितला नव्हता. इतका संवेदनशील म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही घटकाला जरा जरी काय धक्का लागला तर तिथं स्वतःचा काहीतरी निर्णय देण्याच्या प्रक्रियेतून काम करणारा मुख्यमंत्री या महाराष्ट्राने बघितला नाही. साहेबांनी जी लोकप्रियता मिळवली आहे त्याच्यामुळं आम्ही युतीसाठी आग्रही आहोत, पण युती नाही झाली तर 100 पैकी 102 जागा लढायला आम्ही 100% तयार आहोत. युती नाही झालं तर 102 जागा तुम्ही लढणार आहेत बापू. 100%. मग भाजपामध्ये जे गर्दी झालेली आहे, कुणाला न्याय मिळणार कुणाला मिळणार नाही असं भाजपातले आपल्याकडे आले लगेच, म्हणजे ताबडतोब, म्हणजे 4-5 दिवसात त्यांना तिकीट दिलं नाही गेलं की मग बापू आम्हाला तिकीट पाहिजे आणि मी तुमच्या पक्षातनं उभा राहायला तयार आहे. अशा लोकांसाठी काय तुमचा विचार असणार आहे? नाही तुम्ही मला काय कळत नाही, सारखं येऊन जाऊन भाजप आणि शहरमध्ये आणि देशमुख मालकांवरच प्रश्न का करता काय मला कळालं नाही. तुमचं आणि त्यांची मैत्री मला वाटतं चांगलीच जास्त घट्ट आहे. त्याच्यामुळं तरी सुद्धा मी सांगतो, भारतीय जनता पार्टीतनं तर इच्छुक आहेतच, पण काँग्रेसमधून सुद्धा मुस्लिम समुदायातनं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आमच्यावर लोक येत आहेत, काँग्रेसमधनं येत आहेत, मनसेतनं सुद्धा काही प्रमुख नेते आमच्याकडे तुम्हाला येणाऱ्या काळात दिसतील. ह्या सगळ्या गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या सगळ्या लोकांना एकच पक्ष आहे जो न्याय देऊ शकत आहे आणि जो कार्यकर्त्यांचा पक्ष राहिलाय हा विश्वास फक्त आता शिवसेनेमध्ये आहे. उभाटातले पण काही लोकांची लिस्ट आहे, ते सुद्धा येणाऱ्या काळात आपल्याकडे तुम्हाला काम करताना दिसतील. माकपचे काही चांगले पदाधिकारी जे मागे निवडून आलेत असे लोक, असे चेहरे तुम्हाला यावर्षी आमच्या सोबत असताना दिसतील. ह्याचं कारण असं आहे, त्या लोकांनी वेगवेगळ्या पक्षात काम केलंय, त्यांना लक्षात आलंय तिथं वेगवेगळ्या पद्धतीनं काम चालतंय, तिथं लोकांना कार्यकर्ता म्हणून त्यांची रिस्पेक्ट नाही आहे, तर तिथं त्यांना कामगार म्हणून वापरलं जात आहे. अशा ठिकाणी त्यांना लक्षात आले की काही लोकांचं गणित पै पाहुण्यावर आणि त्याच्या पलीकडे जायला तयार नाही, कार्यकर्त्याची कदर होत नसतील तर ते नक्कीच अशी लोक शिवसेना, जिथं सर्वसामान्य घटकाचा विचार होत आहे, शिवसेनेचं मी आवर्जून सांगतो, सोलापुरातल्या 102 जागा लढायच्या ठरल्याच तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सोलापूर हे विविध जाती धर्मांचं शहर आहे. या शहरामध्ये जेवढ्या गल्ली बदलली तर भाषा बदलते, त्याच पद्धतीनं समाज, जात, धर्म बदलते. त्या सगळ्या घटकांना एकत्रित करून त्यांचं प्रतिनिधित्व या महापालिकेत आलं पाहिजे. खास करून महिला असतील त्यांना, मग या सगळ्या वर्गांना तिकीट देण्याची जबाबदारी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आम्ही सगळी टीम म्हणून करणार आहे. शिवसेना पक्ष काय माझ्या कार्यालयातनं किंवा मी एकटा चालवत नाही, तर सोलापूर शहरामध्ये आम्ही सगळे, मी असेल, ज्योतिताई वाघमारे असतील, आमच्या मनोजबाईजी शेजवाल असेल, सचिनभाई चव्हाण आमचा शहर प्रमुख असेल, अमर पाटील साहेब असतील आणि आमच्या पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत, मेत्रे साहेबांसारखं आम्हाला एक चांगलं नेतृत्व मिळालंय, खंदारे साहेबांसारखं मार्गदर्शन आहे, लक्ष्मीकांत ठोंगे पाटील सारखे आहेत, आमच्या महिला आघाडीतले लोक आहेत, युवासेना आमची स्ट्रॉंग आहे. या सगळ्यांना एकत्रित करून सगळ्या शहरातील समाजाला न्याय देण्याचं आणि कार्यकर्त्यांना आणि शिवसैनिकाला न्याय देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून होईल. बापू, विविध पक्षामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना फॉर्म दिलं जात आहे, त्यांच्याकडनं फॉर्म भरून घेतलं जात आहे. आपली सेना म्हणून आपण काय नियोजन केलंय? तुम्ही बघायला लागला असाल, माझ्या ऑफिसला आल्यानंतर तुम्हाला येताना सुद्धा गर्दी दिसली असेल. प्रत्येकाच्या कार्यालयात जे जे इच्छुक आहेत त्यांनी आपापल्या पद्धतीने कामाला लागलेले आहेत. कोण ग्राउंडवर पत्रक वाटून काम करतंय, काही वेगवेगळ्या सामाजिक कार्यातून काम करतंय. पार्टी म्हणून आम्ही इच्छुकांचे फॉर्म 2-3 दिवसात प्रेस घेऊन, म्हणजे आमच्या पक्षाचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी एकत्रित येऊन प्रेस घेऊ आणि त्यानंतर सांगू की इच्छुकांनी फॉर्म भरा. लोक इतक्या मोठ्या प्रमाणात येऊन भेटतात, सांगतायत, अजून फॉर्म दिले तर अजून बहुगर्दी आमच्याकडे येईल, पण आम्हाला कार्यकर्ते हुडकून घ्यायचे आहेत, निवडून येण्याची क्षमता बघायची आहे, चाळणी करून चाळून घ्यायचे आहेत. ह्याच्यासाठी आम्ही अशा दिखावा करण्यापेक्षा प्रॅक्टिकली काम करण्यामध्ये इंटरेस्ट ठेवतो. अमोल बापू शिंदे यांनी आपल्याला खूप काय चांगली जनमतला माहिती दिलेली आहे. युती होणार का नाही होणार, कोणाचा रोष आणि कशी त्यांची रणनीती असणार आहे ते पूर्ण सांगितलेत. की युतीमध्ये असलो आम्ही असलो की काय करणार आहे, युतीमध्ये नसल्यावरही काय करणार आहे, हे दोन्हीही त्यांनी प्रश्नाचे उत्तर दिलेले आहेत.
बापू, तुम्ही जनमतला खूप खूप माहिती दिल्यावर धन्यवाद. मी धन्यवाद. सोलापूर न्यूजसाठी राहुल रणदिवे, माझ्याबरोबर चंदन बोलू, सोलापूर न्यूज.